स्वामी समर्थ. मी आज आले आहे पुण्यातील केशवनगर मुंडवा श्री संत गोरा कुंभार या मातीच्या भांड्याच्या दुकानामध्ये. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि त्यांची व्हरायटी पाहूया. नमस्कार दादा. नमस्कार. हां, आम्हाला दाखवा ना तुमची व्हरायटी. हे स्वयंपाकाचे भांडे तुम्ही नॉनव्हेज व्हेज करू शकता. दूध पण तापू शकता. दूध पण तापू शकतो. हा, हे लाल कलरचे ब्लॅक मध्ये पाहिजे ब्लॅक कलरचे आहेत. हां, आणि ते दही लावण्यासाठी भांडे. हे दही लावण्यासाठी भांडे आहेत हा ना? अच्छा. आणि याचे रेट काय असणार आहे? ती स्टार्टिंग आपली 220 पासून होती. 220 पासून होलसेल रेट आहे. होलसेल रेट आहे 220 पासून. आणि मोठी साईज घेतली तर 250 280 अशी. मोठी साईज कोणती? मोठी साईज बॅक साईडला आहे. अच्छा, ही 250 पासून सुरू आहे. 250 पासून स्टार्ट आहे. अच्छा. आणि हे किती याचं बसतं? याचं अर्धा किलो बसतं? अर्धा किलोचं आहे ते. आणि हा. 1 किलोचं पाहिजे नसेल तर 1 किलोचं महाग आहे. ही 1 किलोची साईज आहे. ही 1 किलोची हा, साईज 1 आहे. किलोची साईज आहे. हे कितीला आहे? ती 550 रुपयाला आहे. 550 रुपयाला. याच्यात बिर्याणी पण आपण करू हा, शकतो. बिर्याणी करू शकता. काय पण करू शकता. नॉनव्हेज चिकन व्हेज फ्राय वगैरे हा, सगळं. दोन्ही पण करू शकता त्याचं. ह्याची 220 प्राइस आहे आणि याची 500 रुपये. 500 रुपये आहे. आणि याची वापरण्याची पद्धत वगैरे कशी त्याला असते? साबण आणि कात्याने लावायचं. अच्छा. आपली लिंबू नारळ शेंडी असते ना त्यांनी धुवायचं. हा. आणि साबण कात्या लावलं की वास नाही जाणार साबणाचा. हा, त्याच्यामुळे बरोबर आहे. आणि तेल वगैरे लावायला लागतं ना? तेल वगैरे टाकून ठेवायचं. रिकामी नाही ठेवायचं गॅसवर. काही ना काही पाणी नाही तर तेल टाकून ठेवायचं. रिकामी ठेवलं तर तडकून जाईल ते. तडकून जातं ना? याच्या वापरण्याच्या याच्यावर असते ते. हा. आणि ते ह्याचे वेगळे रेट आहेत का ब्लॅक ह्याचे? हा, ब्लॅक साईजच्या हिशोबाने येते. बारकी साईज घेतली तर 250 पासून आणि मोठी साईज घेतली तर 600 रुपये. अच्छा. ब्लॅकचे रेट वेगळेच जरा. ब्लॅकचे महाग आहे का स्वस्त? हा, ब्लॅकची महाग आहे जरा. अच्छा, ब्लॅकचे काय आहे? ब्लॅकची बारकी साईज घेतली ना या साईजची त्या 220 250 पासून आहे. 250 हा, पासून आणि मोठी साईज घेतली जम्बो साईज तर ते 800. 800 रुपये. हा, अच्छा. आणि याच्यात किती किलो पर्यंत असतं का? 1 किलोच्या पुढे? 1 किलो पासून तर 5 किलो पर्यंत आहे. 5 किलो पर्यंत मिळून जातं हा. ना? अच्छा, व्हरायटी तुमच्याकडे भरपूर आहे आणि सगळ्या ह्याची नाही का? ह्या बॉटल्स वगैरे दाखवा ना. ही 1.5 लिटरची आहे. हम्म. ही घेतली तर अर्धा लिटरची बॉटल आहे. हा, आणि ही 1 लिटरची. ती 1 लिटरची. हा, ह्याचं वापरण्याची कशी असते पद्धत? आपलं नॉर्मली वापरायचं. नॉर्मल. हा, सीझन संपलाय पण आता गणपती सीझन दहीहंडीचे सीझन चालू आहे ना त्याच्यामुळे. हो. आणि प्राइस काय असते याची? ती 320 ला आहे बॉटल. 320 ला. हा. आणि ती छोटी? 1 लिटरची घेतली तर 220 ला आणि अर्धा लिटरची घेतली तर 150 रुपयाला आहे. अच्छा. आणि ती पण बॉटलच आहे वाटतं ना? कुठली ही? हा. हा, ती पण बॉटलच आहे फक्त आकार वेगळा आहे डिझाईन. अच्छा. ती कितीला आहे? ती 220. 220 ला. आणि ते ह्याचं ते कितीपासून आहे स्टार्टिंग? 60 रुपयापासून. 60 रुपयेपासून. होलसेल रेट 60 आहे. होलसेल 60 आहे ना? हा. ते दह्यासाठी आहे. मटकच बोलतात ना ह्याला? हा. आणि याच्या साईजेस अवेलेबल आहेत का तुमच्याकडे? आहेत ना सगळी साईज. जेवढी पाहिजे तेवढी जेवढी साईज आहे तेवढी. हां. आणि 700 रुपये डझन येतो. 700 रुपये डझन. डझन. अच्छा. आणि अर्धा डझनचे 350. दिवाळीचं पण भेटतं ना सगळं? वारकरी सेट हे सगळे. हम्म. ते सगळं वारकरी सेट पण चित्र किल्ले गोळकी सगळं. आता तर सध्या दहीहंडीचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे हो. दहीहंडीचीच गडबड आहे. हे दहीहंडीचंच आहे ना हे? हा, दहीहंडीचंच आहे. हां. पलीकडे पण माठ रंगवून ठेवले. हां. हे कितीला असतात? ते होलसेल घेतं तर 60 रुपयाला आहे आणि किरकोळ घेतलं तर 120 रुपयाला जातं. अच्छा. एक घेतलं तर 120 ला जातं. 120 ला जातं. हां. हे पाण्यासाठी हे आहे ना? पाण्यासाठी वापरू शकता आपण. हे चहासाठी वापरू शकता. हां. तसे आपल्याकडे चूल पण आहे ते पण पाण्यासाठी वापरू शकता. हां. आणि कशी बारकी चूल आपण पूजे बिजेला घरात वास्तुशांतीसाठी वापरू शकता. हे वास्तू शांतीला असते ना? वास्तुशांतीसाठी आणि आपण स्वयंपाकासाठी हॉटेल बिटेलमध्ये घरी पण वापरू शकता चूल. हां. हे कितीला आहे? ही जाते तुम्हाला 1200 रुपयाला आणि ती जाती बारकी घेते तर 150 रुपयाला. बारकी 150 ला आणि ही 1200 ला. हा, आणि तशी चहाची किटली पण आहे आपल्याकडे. आणि ती किटली कितीला आहे चहाची? कुठली साईज नुसार वेगवेगळे रेट? हा, 250 रुपये, हां, हां. 550. याची काय प्राइस आहे? हे 250 रुपयाला जाईल. हां. आणि या ग्लासांचे किती बोलले तुम्ही? हे घेतलं तर 40 रुपयाला आहे आणि ते 120 ला आहे. हे 120 ला आहे हा. ना? ते मातीच्या त्या बरण्या पण आहेत का तुमच्याकडे? हा, ते लोणचं लावण्यासाठी. हां. ह्याच्यात पण सायझेस भरपूर अवेलेबल असतात का? हा, साईज नंबरवर असते. 10 नंबरची 11 नंबरची साईज.
हा, किलो 2 कि- किलो असं का? ही 1.5 किलोची आहे हा. आणि मोठी साईज तर नाही आता. आणि ही 1.5 किलोची कितीला आहे? कुठली? ही ती 750 रुपयाला आहे. 750 ला आहे ना? हा, अवेलेबल सगळ्या साईज भेटून जातील. हा. आणि तसं जेवणाचं ताट पण आहे आपल्याकडे. हा, वाव, मस्त सुंदर एकदम, पारंपरिक एकदम हा, तुम्ही आपल्याला. घरात पण वापरू शकता आणि हॉटेलमध्ये पण वापरू शकता. हो हो. खूप क्रेज यायचे आणि हेवी भरपूर. हा, सोडू का? सोडा. भरपूर हेवी आहे, छान आहे ते एकदम. भिजले मग. हो. ह्याची प्राइस काय? कुठली? हे सगळंच ती 750 रुपयाला सेट आहे अख्खा. पूर्ण सेट. हा, आणि याचं म्हणजे यूज कसं करायचं जेवल्यानंतर? आपलं नॉर्मली करायचं, फक्त धुताना लिंबू आणि नारळ शेंडीने धुवायचं, घासायचं नाही का? घासायचं नाही. हा. कारण साबण लावलं की वासच नाही जाणार ना साबणाचा. हो. आणि मी तिकडे पाहिलं तुमच्या हा. छोट्या पण प्लेटी आहेत अशा. हा, बारक्या बारक्या प्लेटी पण आहेत. हा. कढई पण आहे आणि मोठी साईज पण आहे. हा. आणि हे आपल्याला घाटात बिटात वापरतात त्याची परळ पण आहे. ती घाटात वापरतात का? हा, अच्छा. घाटामध्ये नाही का, धान्य बिन्य ठेवायची. आणि हे मोठ्या साईज मधली ह्याच्यात वर होतं असं 1.5 किलो बसते त्याच्यात. 1.5 किलो बसतं ना? आणि ह्याच्यात आपलं अर्धा किलो बसतं. हा. त्यासोबत झाकण पण येते. ही कढई कितीला आहे दादा? ती 600 रुपयाला आहे आणि हा. घेते तर कढई 350 रुपयाला आहे. 350 ला. ह्याच्यात पण 1 किलोचं बसत हे असतं? अर्धा किलो, अर्धा 1 किलो. किलोचे नाही. त्यात अच्छा. 1.5 किलो बसतं त्याकडे, त्यात मोठी 1.5 किलो. साईज मध्ये. आणि याच्यात भाज्या खूप छान हा, चवदार. तुम्ही काय पण करू शकता ना, हम्म. दोन्ही करू शकता, व्हेज नॉन व्हेज. हो, चवदार भाजी होतात एकदम, हा, है की नाही? चव असते ना मातीची. पहिले पण तेच वापरत होते ना जुन्या पहिलं काळात. जुनं आपलं पारंपरिक परत आले नाही का? आणि हे खालचं काय आहे दादा? ते आपण डिझाईनचे असे झाडं लावू शकतो त्याच्यात, हा. बारकी बारकी. तुमच्याकडे बरं का बरेच अशा Variety युनिक वस्तू भरपूर आहेत नाही का? कारण अजून येईल गणपती झाल्यावर माल. हा ना? हा, गुजरातवरची गाडी आली ना तेव्हा येईल ना, ह्याच्यापेक्षा भारी बघायला भेटायला अजून माल. अच्छा. कारण डिझाईनचा येतो ना अख्खा. हो. आणि मोठे मोठे पॉट पण आहेत. पॉट पण आहेत हा, ना? हे बाहेरचे, हा, ते डिझाईनसाठी. बरोबर. इथे पाण्याचे जग पण आहे दादांकडं, वेगवेगळ्या अशा ह्याच्यामध्ये. तर हे वरचे जग कितीला आहे दादा? कुठली? हे. ही प्लेनवाले घेतलं 250 रुपयाला आहे आणि हे घेतले 450 नाही. अच्छा. हातातले हे हातातलं घेतलं तर 450 रुपयाला 450 ला आहे ना? आणि प्लेनवाले 250 रुपयाला. हा. आणि तसे कंदील पण आहे, दिवाळीमध्ये आपण लाइटिंग लावू शकतो बाल्कनीमध्ये. हा, हे कंदील, बरोबर. ते कितीला आहे? कुठली? ती 600 रुपये जोडी कंदीलची जोडी ना? आणि कारण बेल पण असतात, बेल नाही आता दाखवायला. हो, हे ते काय झाकण आहेत. झाकण येत नाही? हा, आपले माटा बिटावर ठेवायचे. हा. कारण हे सानक आहेत. हे सानप म्हणजे काय? आपले हे प्लेट ब्लेट ठेवायला, प्लेट नाही तर ठेवायला. कबुतरांसाठी वापरतात हा. ते. आणि तुमच्याकडे छोटे राजन पण आहेत ना? हे हा, हे रांजणी आहेत, लग्नासाठी वापरतो आपण पूजेला. हे लग्नासाठी आहे ना? हा, म्हणजे असे बरेच पारंपरिक वस्तू आहेत तुमच्याकडे नाही का? जुन्यातलं जुनं. जुन्यातलं जुनं. कारण हे आपण लग्न बिग्नाला कार्यासाठी वापरू शकतो. हो. ते कितीला आहे राजन? ते 250 रुपयाला आहे रांजणी. 250 ला आहे ना? हा, याचं कसं असतं काय वापरण्याची? आपण याचं चपाती भाकर पोळी पण करू शकतो आपण सणासुदीची. आणि फक्त वापरताना आपलं नॉर्मली गॅसवर ठेवायचं, फास्ट गॅसवर नाही ठेवायचं. कारण चव पण भारी येते ना चपाती बिपातीला, मातीची चव येते. त्याचा अर्क उतरतो पूर्ण नाही का? कारण हे खूप आता चालू आहे. आता जुन्या काळातलं कोण नाही वापरतात, सगळे नवीन काळातलं वापरतात, तवे बिवे. हा, नाही वापरणारे वापरतात ना असं. जास्त करून नाही वापरत ना आता, हा, कारण त्यांना वाटते नाही आता काय, त्याच्यामुळं. कितीला आहे तवा? ते 120 रुपयाला तवा. 120 ला आहे ना? स्टँडवाला घेतो तर 250 रुपयाला आहे. स्टँडवाला 250 ला आहे का? स्टँडवाला आता नाही दाखवायला, हा. नाही तर असं स्टँड असतं त्याला. हो, असं स्टँड असतं ना? अच्छा. आणि हे लावून घेतलं तर 250 रुपयाला जातं. मोठी साईज. हे दहीहंडीचे बाटेत ना? हा, बारक्यापासून तर मोठी साईज पर्यंत असते ती साईज. अच्छा. आणि आपण हॉटेलमध्ये तंदूर भट्ट्या खातो ना, रोट्या, हे त्यासाठी वापरतात बांधकामासाठी. अच्छा. कारण साईज आहे ह्याच्यात पण, एक ही 2 ती 3 नंबरची साईज आहे. त्याच्यात पण साईज असतात, साईज भरपूर असतात ना त्या? हा. आणि हे झाडं लावण्यासाठी पॉट असतात ह्या, मोठे पॉट. हा, हे गोडाऊनच आहे ना पूर्ण? हा, मोठी साईज. ते मोठी साईज झाडं लावण्यासाठी ना? हा, हे झाड आपण हॉटेलमध्ये नाही का डिझाईन बिझाईन रिसॉर्टला लावू शकतो. हो. आणि या साईडला सगळ्या चुली आहेत. इकडे सगळ्या चुली आहेत ना? हा, दहीहंडीला हा पण एवढा मोठा माठ असतो. हा हा, काही ठिकाणी मोठं मंडळ असेल तर मोठा माठ असतो ना? हा, आणि किल्ले पण असतात. हा. इकडे सगळे चुली आहेत. अच्छा. रुपये डझन पासून आहेत. 250 रुपये डझन पासून ना? आणि ते घाटासाठी वापरतो आपण बारके.
कोणते? ते काळे हा हा हा, ते घट्ट नवरात्रीमध्ये वापरतो आपण. हा बरोबर. हे काय आहे? दिवाळीसाठी बोलकी हा. पूजेला नाही का आपण डिझाईनचे आणि साधे हम्म. त्यासाठी वापरतो. हे सगळंच असतं ना तुमच्याकडे? आता काम चालू करायचं आहे आपण हा, आता सीझन डिझाईनचं. हो. आणि हे एक घेतलं तर कितीला पडतं? 30 रुपयाला 30 रुपयाला पडतं. एक. हे धूपसाठी बरं पडतं ना? हा लोबंदाने आपल्या मंदिरात बिंदिरात लावायला त्यासाठी वापर. तेच ना. तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळ्या साईजेसमध्ये मडके आहेत, वेगवेगळ्या कलरमध्ये. आणि इथे अशा ह्या कलरमध्ये आहेत. आणि इथे माठ वगैरे, तुळशी वृंदावन, हे बॉटल्स वगैरे, हे सगळं अशी मूर्ती वगैरे मातीच्या मूर्ती वगैरे आहेत. आणि अशी कुंडी वगैरे, हे सगळंच तुमच्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत भरपूर व्हरायटीमध्ये. आणि इथे हे पण आहे, बिर्याणी बनवण्यासाठी मातीचं भांडं आहे. आणि ह्यांच्याकडे कलेक्शन भरपूर आहे याच्यामध्ये. बघा साईज पण ही बरीच मोठी आहे. आणि असे पण तुळशी वृंदावन आहे यांच्याकडे. इथे महाराजांची पण मूर्ती आहे. हे असे तूपसाठी मोठी भांडी पण आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या साईजेसमध्ये. आपण पुढे पाहूया. वृंदावन पण आहे. ह्या साईजेसमध्ये सुद्धा त्यांच्याकडे धूप भांड आहे. आणि अशा प्लेट्स पण आहेत त्यांच्याकडे. बघा मातीच्या प्लेट्स पण आहे या. दादांचा आपण आता ॲड्रेस विचारूया आणि त्यांचा मोबाईल नंबर विचारूया. तर दादा तुमचा ॲड्रेस? आपला शॉप केशवनगर, मुंडवा कुंभारवाडा, इथं रेणुका माता मंदिराची इथं शेवटचं बस स्टॉप. आणि माझा नंबर 7276151066. अच्छा. आणि सगळं होलसेल तुमच्याकडे? सगळं होलसेल, रिटेल पासून तर होलसेल सगळं भेटतं आपल्याकडं. अच्छा. पंत्या बिंत्या दिवाळीचं सगळं आपलं होलसेलचं आहे. किरकोळ पाहिजे किरकोळ, नाही तर होलसेलमध्ये होलसेलमध्ये. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.